स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ रास. शनी महाराज जेव्हा 7.5 कुंभ राशी संपून जाईल, शनी महाराज जाता जाता 100% परिवर्तन करणार आहेत. कुंभ राशीच्या जीवनात 100% परिवर्तन होणार आहे. आणि काय परिवर्तन होणार आहे, काय बदल घडणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की कुंभ राशीची 7.5 ही शेवटच्या चरणात आहे, म्हणजेच अंतिम चरणात आहे. मित्रांनो 7.5चे हे 3 चरण असतात. पहिले चरण हे 2.5 वर्षाचं असतं, दुसरं चरण हे 2.5 वर्षाचं असतं आणि तिसरं चरण हे 2.5 वर्षाचं असतं. आणि आता सध्या कुंभ राशीचं हे अंतिम चरण चालू आहे आणि अंतिम चरण हे आता संपत आलेलं आहे. मित्रांनो की 7.5 ही कुंभ राशीच्या व्यक्तींची आता संपत आलेली आहे आणि कुंभ राशीची 7.5 संपल्यानंतर शनी महाराज तुम्हाला काय फळ देणार आहेत, काय तुमच्या जीवनात परिवर्तन घडणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आपले जे मित्रमंडळी असतात, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की कुंभ राशी ही राशी चक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनिग्रह आहेत. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजातील व्यक्तीला मदत करणारी रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या असतात. कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल, मित्रांना काही प्रॉब्लेम झाला असेल, मित्रांना काही मदतीची गरज लागली, नातेवाईकांना काही मदतीची गरज लागली, तर त्याच्या मदतीला धावून जाणारा व्यक्ती म्हणजे कुंभ राशीच्या व्यक्ती होय. कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या प्रत्येकाला मदत करत असतात. परंतु ज्यावेळेस कुंभ राशीच्या व्यक्तीच्या मदतीची कुंभ राशीच्या व्यक्तींना जेव्हा गरज लागते त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणीही येत नाही. म्हणून कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या फार दुःखी असतात. मित्रांनो परंतु आता तुमच्या दुःखाची शेवट झालेला आहे. तुमच्या दुःख आता कमी होणार आहेत, कारण की शनी महाराज तुमच्या राशीतून आता जाणार आहेत. जेव्हा 7.5 तुमची संपल त्यावेळेस जाता जाता शनी महाराज तुम्हाला 100% काही ना काही देऊन जाणार आहेत. मित्रांनो शनी महाराज हे कर्माची देवता आहे. जसे तुमचे कर्म तसे शनी महाराज हे फळ देत असतात. मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की शनी महाराज आपल्याच राशीवर आहेत, आपल्याला त्रास देत आहेत, परंतु असं नाही. तुमचे कर्म चांगले ठेवा, तुम्हाला चांगला परिणाम त्याचा मिळणार आहे. जसे कर्म तसे फळ हे शनी महाराज देत असतात. शनी महाराज तुम्हाला जाता जाता काय बदल तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे, तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की जाता जाता शनी महाराज हे तुम्हाला चांगलं फळ देऊन येणार आहेत. मित्रांनो तुम्ही दवाखान्याच्या खूप चक्रा मारल्या असतील, गेली 5 वर्ष तुम्हाला दुःख यातना सहन करावे लागल्या असतील, तुमच्या घरातील कोणी ना कोणी सदा आजारी पडत असेल, काही ना काही कारणास्तव तुमचे पैसा खर्च होत असतील, परंतु आत्ताच्या जे शेवटचं अंतिम चरण आहे 7.5चं, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या दुःखामध्ये परिवर्तन घडणार आहे. तुमचे जे जीवनात अनेक अडचणी चालू होत्या त्या अडचणीमध्ये बदल घडणार आहेत आणि तुमचं चांगलं हे होणार आहे. त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो नोकरीच्या बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला असेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील, तुमचे सहकारी तुमच्यावर राजकारण करत असतील, तुम्ही खूप कामं केली परंतु तुम्हाला फळ मिळत नाही. मित्रांनो त्याचं कारण होतं की तुम्ही खूप कामं करत असतात परंतु त्याचं फळ तुम्हाला व्यवस्थित मिळालं नाही. तुमचे सहकारी तुमच्यावर राजकारण करत असतील, तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नाखुश असतील, परंतु शनी महाराज आता जाता परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये होणार आहे आणि नोकरीमध्ये तुमचा चांगला बदल घडणार आहे. जे सहकारी तुमच्यावर राजकारण करत होतील ते सहकारी तुम्हाला आता साथ देणार आहेत. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत. नोकरीमध्ये चांगली बदल तुमच्या घडणार आहेत. मित्रांनो बघा की नोकरीमध्ये सुद्धा बदल चांगला घडणार आहे. नोकरीमध्ये पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता तुमची आहे. मित्रांनो अनेक प्रकारचं चांगलं काम तुमचं नोकरीमध्ये होणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर अतिशय खुश राहणार आहेत. मित्रांनो शनी महाराजांच्या कृपेमुळे, राहू ग्रहाच्या कृपेमुळे आणि गुरुग्रहाच्या कृपेमुळे तुमचं सगळं चांगलं मित्रांनो होणार आहे. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, तुम्हाला कष्ट करावे लागतील, कर्म चांगलं ठेवावं लागेल आणि नोकरीमध्ये तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. लक्षपूर्वक काम करा, वेळेवर काम करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. मित्रांनो तुमची जी तुमचं जे वाटत असेल की फक्त दुःख मलाच एकट्याला आहेत का, परंतु तसं नाही. तुमचे कर्म नक्की चांगले ठेवा. येणारा काळ हा तुमचा असणार आहे. त्यामुळे
नोकरीमध्ये चांगले घडणार आहे. ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे. ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता, ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी शोधत गेला होता, त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरीमध्ये बोलवणं येऊ शकतं. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणीहून तुम्हाला नोकरीची ऑफर येऊ शकते आणि तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे. म्हणजेच काय मित्रांनो, की नोकरीमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना परिवर्तन घडण्याची दाट शक्यता आहे. ज्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी जायचं असेल, परंतु काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. शनी 12व्या घरात आहे, त्यामुळे तुमच्या अनेक अडचणी ह्या दूर होणार आहेत. ज्यांना परदेशात नोकरीसाठी जायचं होतं, त्यांच्यासुद्धा नोकरीच्या अडचणी ह्या दूर होणार आहेत. ज्या नोकरी त्यांची निर्यातीत, आयातीत अशा संबंधित असेल, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संबंधित नोकरी असेल, त्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे आणि तुम्हाला परदेशात जाण्याचा मार्ग हा तुमचा मोकळा होणार आहे. हे राशी भविष्य, हे जे भविष्य आहे ते तुमचं चंद्र राशीवर अवलंबून आहे. हे प्रत्येकाला तंतोतंत लागू होईल असे नाही. तुम्हाला जर काय अडचणी असतील तर त्या अडचणी तुमच्या पत्रिका बघूनच सोडवू शकतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमची पत्रिका दाखवा आणि तुमच्या काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवून घ्या. त्यानंतर मित्रांनो बघा, की पहिलं म्हणजे परिवर्तन तुमच्या नोकरीमध्ये नक्कीच होणार आहे. तुमच्या नोकरीमध्ये परिवर्तन झाल्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला काय अडचण असतील तर त्या अडचणी, शिक्षणाच्या बाबतीतील अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणात अडचणी असतील त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. मित्रांनो बघा, की काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचे असेल, परंतु ॲडमिशनच्या बाबतीत त्यांना फुल त्रास झाला असेल, खूप त्रास झाला असेल, अडचणीत त्यांना उच्च शिक्षणाच्या अडचणी असतात, त्या अडचणी त्यांना फॉर्म भरण्यात अडचणी येत असतील, त्यांची फी भरण्यात अडचणी येत असतील, परंतु आता मात्र तुमच्या अडचणी ह्या दूर होणार आहेत. तुम्हाला एक चांगला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे, मार्गदर्शक उपलब्ध होणार आहे, तुम्हाला एका चांगल्या माणसाची साथ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही उच्च शिक्षणाच्या तुमच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल, त्यांचा परदेशात जाण्याचा हा मार्ग हा मोकळा होणार आहे. मित्रांनो, काही जणांना शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं, परंतु त्यांना काही अडचणी येत होत्या, खूप अशा साऱ्या अडचणी येत होत्या. त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. शनी महाराजांच्या कृपेमुळे शनी महाराज तुम्हाला जाता जाता चांगली कृपा करणार आहे आणि तुमच्या अडचणी ह्या दूर होणार आहेत. मित्रांनो बघा, की शिक्षणाच्या बाबतीत तुमच्या जर स्पर्धा परीक्षा असेल, परीक्षा असेल, त्यात तुम्हाला उत्तीर्ण होता येत नव्हतं, ते आता तुम्ही कष्टाच्या जोरावर, तुमच्या परिश्रमाच्या जोरावर तुम्ही उत्तीर्ण होणार आहात आणि तुम्हाला चांगलं यश तुमच्या स्पर्धा परीक्षेत मिळणार आहे. त्याचबरोबर शिक्षणाच्या अनेक ज्या अडचणी तुमच्या समोर येत होत्या, त्या अडचणी तुमच्या आता दूर होणार आहेत. हे सर्व काही हळू होणार आहे. एकदम कुठल्याही गोष्टी होत नसतात. त्यामुळे तुम्ही जिद्द ठेवा, कष्ट करा, कर्म चांगले ठेवा. तुमच्या समोरच्या सगळ्या अडचणी ह्या दूर होणार आहेत. त्यानंतर बघूया मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये होणार आहे, ते म्हणजे कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाची साथ मिळणे खूप चांगलं गोष्ट आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाची साथ मिळत नव्हती. कुटुंबात सारखे भांडण होत होते, कलह होत होते, अडीअडचणी निर्माण होत होत्या. कुटुंबाचं आणि कुंभ राशीच्या व्यक्तींचं पटत नव्हतं. परंतु आता शनी महाराज जाता जाता तुम्हाला चांगलं फळ देणार आहेत आणि कुटुंबातील वातावरण तुमचं चांगलं असणार आहे. कुटुंबातील व्यक्ती, तुमच्या परिवारातील व्यक्ती तुम्हाला साथ देणार आहेत. तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला त्यांचे पाठबळ मिळणार आहे, त्यांची साथ मिळणार आहे आणि तुम्ही तुमचं जीवन हे आनंदात व्यतीत करणार आहेत. कुटुंबात पण आनंदाचं वातावरण असणार आहे. कुटुंबातील व्यक्तींबरोबर तुमचं चांगलं पटणार आहे आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर सहलीचा आनंद घेणार आहात. कुटुंबाबरोबर अनेक कार्यक्रम तुम्ही आयोजित करणार आहात. कुटुंबाबरोबर आनंदाचं वातावरण तुमचं असणार आहे. त्याचप्रमाणे कुटुंबामधील जी घडी तुम्ही बिघडली होती, ती घडी तुम्ही परत बसवणार आहात आणि कुटुंबातील वातावरण तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की ज्यांना लग्नाविषयी काही अडचणी होत्या, ज्यांची लग्न जमत नव्हती, त्यांची लग्न आता येणाऱ्या काळात लग्न जमण्याची शक्यता आहे. मित्रांनो, काही ना काही अडचणीमुळे तुमचं लग्न जमलेलं लग्न सुद्धा मोडलेलं असेल. काही अडचणी फार असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना तर त्या अडचणी फार येत होत्या. गेली 5 वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींनी फार यातना सोसल्या, फार दुःख सोसले. परंतु मित्रांनो, त्या यातनेचा, त्या दुःखाचा आता अंत होणार आहे आणि तुमच्या कष्टाच्या, परिश्रमाच्या जोरावर तुम्ही आता यश मिळवणार आहात. त्याचप्रमाणे बघा, लग्नात सुद्धा तुम्हाला काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत आणि ज्यांची लग्न होत नव्हती, त्यांची लग्न येणाऱ्या काळात होणार आहेत. मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला लग्न करण्याची इच्छा असेल, त्याच ठिकाणी तुम्हाला लग्न तुमचं होऊ शकतं. त्याचप्रमाणे अनेक पाहुणे तुम्हाला बघण्यासाठी येऊ शकतात. चांगल्या व्यक्तीबरोबर तुमचं लग्न होऊ शकतं. चांगला जोडीदार तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे.
म्हणजेच काय मित्रांनो, लग्नाच्या बाबतीत ज्या अडचणी तुमच्या येत होत्या, त्या अडचणी तुमच्या आता दूर होणार आहेत आणि तुमचा लग्नाविषयीचा जी समस्या आहे, ती समस्या तुमची दूर होणार आहेत. काय उपाय पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा. तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की आरोग्याच्या बाबतीत. मित्रांनो, आरोग्याच्या बाबतीत अनेक अडचणी कुंभ राशीच्या व्यक्तींनी गेली 5 वर्ष काढले आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींचं गेली 5 वर्ष दवाखाना मेडिकल असाच प्रवास झालेला असेल. अनेक पैसा तुमचा खर्च झालेला असेल. परंतु आता शनी महाराजांच्या कृपेमुळे, राहू ग्रहाच्या कृपेमुळे आणि तुमच्या कष्टामुळे, तुमच्या परिश्रमामुळे तुम्हाला आता आरोग्याची चांगली साथ मिळणार आहे. कुटुंबातील व्यक्तींचं आरोग्य सुद्धा आता चांगलं राहणार आहे. तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे आणि दवाखान्यात जो तुमचा पैसा खर्च होत होता, तो तुमचा होणारा पैसा आता बचत होणार आहे. मित्रांनो, तुम्ही अनेक अडचणींचा सामना केला असेल, अनेक अडचणी तुम्ही बघितलेल्या असतील आरोग्याच्या बाबतीत. परंतु आता आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही. फक्त व्यायाम करा, रोज उठून सकाळी चालत जा, व्यायाम करा, त्याचप्रमाणे योगा देखील करा आणि तुमचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं ठेवा. मित्रांनो, येणारा काळ हा तुमच्या डोक्याला कुठल्याही प्रकारचा ताण असणार नाही. परंतु जर तुम्हाला डोक्याला ताण आला किंवा मानसिक आरोग्य तुम्हाला असं वाटलं की थोडंसं ढासळत आहे, तर नक्कीच योगा करा, व्यायाम करा. तुम्हाला आरोग्य हे चांगलं राहणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की सगळ्यात महत्त्वाचं परिवर्तन ते घडणार आहे ते आर्थिक बाबतीत. मित्रांनो, आर्थिक बाबतीत तुम्हाला पैशाची ज्या अडी-अडचणी येत होत्या, ज्या अडी-अडचणी तुमच्या पैशाच्या बाबतीत येत होत्या, त्या पैशाच्या बाबतीतल्या अडी-अडचणी आता दूर होणार आहेत. तुमचे एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असतील, तर ते पैसे सुद्धा मिळण्याची दाट शक्यता तुमच्या येणाऱ्या काळात आहे. शनी महाराजांच्या कृपेमुळे, राहू ग्रहाच्या कृपेमुळे तुमचे पैसे अडकले असतील, त्या अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, अनेक मार्गाने तुम्हाला आर्थिक प्राप्ती होणार आहे. अनेक मार्गाने तुमचा पैसा तुमच्या घरामध्ये येणार आहे. मित्रांनो, अनेक बाबतीत तुम्हाला यश हे आर्थिक बाबतीत मिळणार आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे जर तुम्ही कर्ज काढलं असेल, ते कर्ज फिटत नव्हतं, ते कर्ज तुमचं हळूहळू फिटणार आहे. मित्रांनो, तुमच्या डोक्यावर जर कर्जाचा ओझं असेल, ते ओझं तुमचं हळूहळू कमी होणार आहे. येणारा काळ हा तुम्हाला आर्थिक बाबतीत सक्षम बनवणारा काळ आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला सक्षम आणि तुम्ही व्यवस्थित तुमचं आर्थिक भक्कम करणार आहात आणि बचत होणारा पैसा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरणार आहात. म्हणजेच काय मित्रांनो, की येणाऱ्या काळामध्ये तुमचा पैसा बचत होणार आहे. जो तुमचा दवाखान्यात खर्च होत होता, इतर अनावश्यक गोष्टीसाठी खर्च होत होता, तो तुमचा खर्च न करता तुम्ही बचत करणार आहात आणि तो बचत झालेला पैसा हा तुम्हालाच उपयोगी पडणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो, की शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत तुमचं परिवर्तन होणार आहे. शनी महाराज हे तुम्हाला चांगलं फळ देणार आहेत. मित्रांनो, जे तुमची स्वप्न अर्धवट राहिलेली होती, ज्यांना जागा घ्यायची असेल, ज्यांना नवीन घर घ्यायचं असेल, ज्यांना गाडी, बंगला घ्यायचा असेल, परंतु तुम्हाला अडचणीमुळे ते घेणं शक्य नव्हतं, ते आता शक्य होणार आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता, नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता, नवीन बंगला तुम्ही बांधू शकता. मित्रांनो, अनेक प्रकारची स्वप्न ही तुमची पूर्ण होणार आहेत. तुमच्या कष्टाच्या जोरावर, तुमच्या परिश्रमाच्या जोरावर, त्याचबरोबर शनी ग्रहाच्या प्रभावामुळे तुमची अनेक कामेही पूर्ण होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो बघूया, की महिला वर्गासाठी. महिला वर्गासाठी सुद्धा शनी महाराज अनेक प्रकारचे परिवर्तन करणार आहेत. महिलांना नवीन वाहन खरेदी करायचं असेल, नवीन काही दागदागिने खरेदी करायचे असतील, ते दागदागिने सुद्धा महिला वर्ग येणाऱ्या काळात खरेदी करू शकतं. महिला वर्गाला सुद्धा खूप त्रास झाला असेल, आरोग्याच्या बाबतीत त्रास होत असेल, कामाच्या बाबतीत त्यांना त्रास होत असेल, परंतु येणाऱ्या काळात महिला वर्गाला सुद्धा ज्या अडीअडचणीत होत्या, त्या अडीअडचणी आता दूर होणार आहेत आणि महिला वर्गाला सुद्धा थोडेसे आनंदाचे दिवस येणाऱ्या काळात दिसणार आहेत. तुम्ही नवीन वाहन खरेदी करा, नवीन दागदागिने तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुमचं जे दुखत होतं, ते दुखणं आता कमी होणार आहेत आणि तुम्हाला चांगले दिवस हे येणार आहेत. मित्रांनो, त्याचबरोबर आता आपण बघूया, की शनी महाराज हे तुम्हाला जाता-जाता तर सुख देणार आहेत. जाता-जाता तुमचे जे कष्ट होतं ते कष्ट आता दूर होणार आहेत. तुमचे दुःखाचे दिवस आता दूर होणार आहेत आणि तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, की तुमची 7.5 ही आता अंतिम चरणात आली आहे. परंतु 7.5 जरी अंतिम चरणात आले, तरी तुम्हाला काही लक्षपूर्वक काम करायचं आहे. ते म्हणजे तुमच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुमच्या बोलण्यात तुम्हाला गोडवा निर्माण करायचा आहे. मित्रांनो, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय काळजी घ्यायची असेल, ती म्हणजे कोणालाही अपशब्द बोलू नका.
कोणालाही दुखवणार नाही असे शब्द तुम्ही बोलू नका. घरात शांतता ठेवा. घरात तुम्हाला तुमचे शब्द कोणाला लागणार नाही. तुम्हाला कोणाचा राग जरी आला तरी तुम्ही तो शांतपणे ऐकून घ्या आणि नंतर त्याला तुम्ही समजून सांगा. त्यामुळे तुमच्या तोंडावर गोडवा ठेवा आणि तरच तुमचं काम हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तुम्ही जर व्यापारात असाल, नोकरीमध्ये असाल तरी वरिष्ठांशी बोलताना सुद्धा गोडप्रमाणे बोला. तुमच्या सहकाऱ्यांशी बोलताना सुद्धा गोड बोला आणि जर तुम्ही व्यवसायात असाल तर व्यवसायात सुद्धा तुमचे जे ग्राहक असतात, ज्या तुमचे ग्राहक आहेत त्यांच्याशी बोलताना तुम्ही गोड बोला. गोड बोलण्यामुळे तुमची न झालेली कामे सुद्धा होत असतात. त्यामुळे कोणतेही काम करत असताना गोड बोलूनच ते काम करा. तुम्हाला त्यात नक्कीच फळ मिळणार आहे. तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहेत. ते उपाय तुम्हाला मी आता सांगणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्हाला शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हायचं आहे. मित्रांनो, दर शनिवारी तुम्हाला शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांना काळे तीळ व तेल अर्पण करायचं आहे. एखादा गरजू व्यक्ती असेल तर त्याला तुम्ही गरजू व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही डाळ, गूळ, तेल आवश्यक वस्तू ही तुम्ही त्याला दान करू शकता. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे. दर शनिवारी तुम्हाला जर जमलं आणि जर शक्य असेल तर तुम्ही दररोज हनुमान चालीसाचे वाचन केले तरी चालेल. त्यामुळे तुम्हाला शनी महाराजांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव तुमचा कमी होणार आहे. त्यामुळे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला 7:30 सुद्धा चांगला आराम मिळणार आहे. 7:30 सुद्धा तुमची अनेक चांगली कामं हे पूर्ण होणार आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि तुम्ही कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर अनेक प्रकारचे निरनिराळे व्हिडिओ येत असतात. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून नक्की बघा. कुंभ राशीवर आपण अनेक प्रकारचे व्हिडिओ टाकलेले आहेत. राहू ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडणार आहेत हा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.